कधी-कधी देव आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण जेव्हा भक्ताची श्रद्धा खरी असते, तेव्हा देव स्वतः त्याच्या मदतीला धावून येतो. त्या रात्री गावातील प्रत्येक घराचे दरवाजे बंद झाले, पण एका गरीब भक्ताच्या झोपडीबाहेर कोणीतरी बासरी वाजवत उभं होतं. तो संकटात सापडला होता. मदतीसाठी त्याने सगळ्यांना हाक मारली, पण कोणीही आलं नाही. शेवटी त्याने डोळे मिटून फक्त एकच नाव घेतलं, कृष्णा. आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव थक्क झालं. जेव्हा श्रीकृष्ण स्वतः भक्ताच्या मदतीला धावून आले. हृदयस्पर्शी भक्तिकथा. वृंदावनापासून काही अंतरावर एक छोटंसं सुंदर गाव होतं, नंदगाव. गावाच्या चारही बाजूंनी हिरवंगार शेती होती. एका बाजूला यमुनेची शांतपणे वाहणारी धार होती आणि दुसऱ्या बाजूला एक जुनं विशाल वडाचं झाड होतं. गावातील लोक साधे होते. सकाळ झाली की मंदिरातील घंटा वाजायची, गोठ्यांमध्ये गायींच्या हंबरण्याचा आवाज यायचा आणि प्रत्येक घरातून श्रीकृष्णाचं नामस्मरण ऐकू यायचं. पण त्या गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याचं नाव होतं राघव. राघवकडे स्वतःची मोठी शेती नव्हती, घर नव्हतं, धन-दौलत नव्हती. एका छोट्याशा मातीच्या झोपडीत तो आणि त्याची वृद्ध आई राहत होते. राघव रोज सकाळी उठायचा, अंगण झाडायचा आणि घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्याशा मूर्तीसमोर दिवा लावायचा. त्याच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी ना सोनं होतं ना चांदी. कधी दूध मिळालं तर दूध अर्पण करायचा, कधी 2 तांदळाचे दाणे मिळाले तर ते चरणी ठेवायचा आणि काहीच नसेल तर हात जोडून म्हणायचा, कृष्णा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण माझं मन आहे ते मी तुला देतो. माधवची आई त्याच्याकडे पाहून हसायची, बाळा, तू रोज कृष्णाशी एवढं बोलतोस, पण कृष्ण खरंच तुझं ऐकतो का? राघव हसत म्हणायचा, आई, कृष्ण माझं ऐकतो की नाही हे मला माहीत नाही, पण मी कृष्णाशी बोलतो तेव्हा माझं मन मात्र शांत होते. आई म्हणायची, मग तू त्याच्यावर एवढा विश्वास का ठेवतोस? राघव शांतपणे म्हणायचा, कारण आई, जगात सगळे साथ सोडू शकतात, पण कृष्ण भक्ताची साथ कधीच सोडत नाही. आई त्याच्याकडे प्रेमाने पाहायची, देव तुझी श्रद्धा कायम ठेवो. एक कठीण दिवस. 1 वर्ष गावात पाऊसच पडला नाही. शेतं कोरडी पडली, नद्या आटू लागल्या, गायींसाठी चारा उरला नाही. गावातील श्रीमंत लोकांनी आपापल्या धान्याची कोठारे बंद केली. गरीब लोक मात्र एकमेकांकडे मदतीच्या आशेने पाहू लागले. राघवकडे घरात फक्त थोडंसं धान्य शिल्लक होतं. एक दिवस त्याने ते धान्य आईसमोर ठेवलं. आईने विचारलं, किती दिवस पुरेल? राघव म्हणाला, 2 दिवस. आईने दीर्घ श्वास घेतला. मग 3ऱ्या दिवशी. राघव काहीच बोलला नाही. त्याने कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं. कृष्ण बघेल. आई म्हणाली, बाळा, श्रद्धा चांगली गोष्ट आहे, पण काहीतरी कामही कर. राघव हसला, आई, काम मी करेन, पण विश्वास कृष्णावरच ठेवेन. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका शेतकऱ्याकडे काम मागायला गेला. मला काही काम द्या. शेतकरी म्हणाला, राघवा, माझ्या शेतात पीक नाही, तुला काम कुठून देऊ? राघव दुसऱ्या घरात गेला. तिथेही उत्तर मिळालं, आमच्याकडे काही काम नाही. 3ऱ्या घरातही नाही. संपूर्ण दिवस फिरून माधव रिकाम्या हाताने घरी परतला. आई दारात बसली होती. राघवच्या हातात काहीच नव्हतं. आईने विचारलं, आज काही मिळालं? राघवने मान खाली घातली, नाही. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस. राघवने कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं. कृष्णा, आज तुझी परीक्षा नाही आहे, आज माझी श्रद्धा तू तपासत आहेस. अनोखा पाहुणा. त्या रात्री राघवने दिवा लावला. त्याने कृष्णासमोर शेवटचे 2 तांदळाचे दाणे ठेवले. कृष्णा, हे माझ्याकडे उरलेलं शेवटचं आहे. माझ्या आईला उद्या काय खायला देऊ हे मला माहीत नाही, पण आज हे तुला देतो. आई म्हणाली, अरे, ते तरी ठेव, उद्या आपण खाऊ. राघव हसला, आई, ज्याने आपल्याला आजपर्यंत दिलं त्याच्यावर उद्याची चिंता सोपवूया. त्याने डोळे मिटले. श्रीकृष्णा, माझ्या आईची काळजी घे. त्या रात्री दोघेही उपाशी झोपले. मध्यरात्र झाली. गाव शांत झालं. अचानक राघवच्या झोपडीबाहेर एक मंद आवाज ऐकू आला,
बासरीचा आवाज. राघवची झोप उडाली. त्याने डोळे उघडले. बासरीचा आवाज पुन्हा आला, अतिशय मधुर, जणू यमुनेच्या लाटांवर एखादा दिव्य स्वर येत होता. राघव उठला. आई, ऐकतेस? आईने डोळे उघडले. काय? बासरी. आईने कान देऊन ऐकलं, पण तिला काही ऐकू आलं नाही. राघव मात्र त्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला होता. तो हळूच बाहेर आला. दाराबाहेर कोणीच नव्हतं, फक्त चांदण्यांचा मंद प्रकाश आणि झोपडीच्या दरवाजाजवळ ताज्या मोरपिसाचा एक छोटासा तुकडा पडलेला होता. राघवने तो उचलला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कृष्णा. दुसऱ्या दिवसाची आश्चर्यकारक सुरुवात. सकाळी राघव उठला तेव्हा त्याच्या झोपडीबाहेर एक मोठी टोपली ठेवलेली होती. त्यात तांदूळ, गहू, डाळ, दूध आणि फळं होती. राघव आश्चर्यचकित झाला. आई, हे बघ. आई बाहेर आली. हे कुणी ठेवलं? राघव म्हणाला, मला माहीत नाही. आई म्हणाली, कदाचित गावातील कुणीतरी मदत केली असेल. राघवने टोपलीकडे पाहिलं. त्याच्या मनात एक विचार आला. काल रात्रीची बासरी, मोरपीस आणि आज ही टोपली. तो हळूच म्हणाला, कृष्णा. पण त्याला स्वतःलाही खात्री नव्हती. गावातील श्रीमंत व्यापारी, त्या गावात धनराज नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धान्याची मोठी कोठारे होती. दुष्काळामुळे गावातील लोक त्याच्याकडे धान्य मागायला येत होते, पण धनराज त्यांना धान्य देत नव्हता. तो म्हणायचा, आज दिलं तर उद्या माझ्याकडे काय उरेल? लोक निराश होऊन परतायचे. एक दिवस राघव त्याच्याकडे गेला. धनराजची, माझ्या आईसाठी थोडं धान्य द्या. मी काम करून तुमचे पैसे परत करेन. धनराजने त्याच्याकडे पाहिलं. तुझ्याकडे गहाण ठेवायला काय आहे? राघव शांत झाला. काही नाही. धनराज हसला. मग धान्यही नाही? राघव म्हणाला, ठीक आहे. तो परत पळला. धनराजने विचारलं, तू कोणावर एवढा विश्वास ठेवतोस? राघव मागे वळला. श्रीकृष्णावर. धनराज हसला. कृष्ण येऊन तुला धान्य येणार आहे का? राघव म्हणाला, जर त्याची इच्छा असेल तर तो स्वतः येईन. धनराज मोठ्याने हसला. गरिबीने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. राघवने काहीही उत्तर दिलं नाही. तो फक्त म्हणाला, कृष्णावर हसण्यापेक्षा कृष्णाला ओळखण्याचा प्रयत्न करा. आणि तो निघून गेला. संकट अधिक गडद होतं. काही दिवस गेले. पाऊस अजूनही आला नाही. गावातील परिस्थिती गंभीर झाली. लोकांनी यमुनेच्या दूरच्या भागातून पाणी आणायला सुरुवात केली. राघवही रोज पाणी आणत होता. एक दिवस त्याची आई आजारी पडली. तिला ताप आला. राघव घाबरला. गावात औषध नव्हतं. तो वैद्याकडे धावला. वैद्य म्हणाला, औषध मिळेल, पण ते जंगलाच्या पलीकडे मिळणाऱ्या एका वनस्पतीपासून तयार होतं. राघवने विचारलं, मी आणतो. कुठे जावं लागेल? वैद्य म्हणाला, जंगलाच्या पलीकडे, जुन्या टेकडीजवळ ती वनस्पती मिळते, पण तिथे रात्री जाणं धोकादायक आहे. राघवने आईकडे पाहिलं आणि तापाचे थरथरत होती. त्याने निर्णय घेतला, मी जाईन. काळोखातील प्रवास. रात्र झाली. राघव हातात छोटा दिवा घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला. आकाशात काळे ढग होते. वारा जोरजोरात वाहत होता. जंगलात शिरताच त्याला विचित्र आवाज येऊ लागले. पानाची सळसळ. दूर कुठेतरी प्राण्यांचा आवाज. राघवच्या मनात भीती निर्माण झाली. पण त्याने डोळे मिटून म्हटलं, कृष्णा, तू माझ्यासोबत आहेस ना? उत्तर मिळालं नाही. तो पुढे चालला राहिला. काही अंतर गेल्यावर अचानक त्याचा दिवा विझला. संपूर्ण जंगल अंधारात बुडालं. राघव थांबला. त्याचवेळी त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला, बासरीचा आवाज. राघवचे डोळे मोठे झाले. कृष्णा. बासरीचा आवाज पुढे जात होता, जणू कोणी त्याला मार्ग दाखवत होतं. राघव त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. काही अंतरावर चांदण्यांच्या प्रकाशात त्याला एक तरुण गवळ्या दिसला. डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, पाठीवर छोटीशी कापडी पिशवी. तो राघवकडे पाहून हसला. इतक्या रात्री जंगलात कुठे चाललास? राघव म्हणाला, माझी आई आजारी आहे. औषधासाठी वनस्पती शोधतो. गवळ्या म्हणाला, मग माझ्यासोबत ये. राघव त्याच्या मागे चालू लागला. गवळ्या एक छोट्याशा टेकडीजवळ थांबला.
इथे बघ. तिथे अगदी वैद्याने सांगितलेली वनस्पती होती. राघव आनंदाने ती तोडू लागला. तो वळून त्या गवळ्याकडे पाहतो, पण तिथे कोणीच नव्हतं. राघव घाबरला. अरे, कुठे गेला? त्याने आजूबाजूला पाहिलं. काहीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक मोरपीस पडलेला होता. राघवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने मोरपीस हातात घेतलं. कृष्णा, तूच होतास ना? आई बरी झाली. राघव औषध घेऊन घरी आला. वैद्याने औषध तयार करून आईला दिलं. 2 दिवसात तिचा ताप उतरला. आईने राघवकडे पाहिलं. बाळा, हे औषध तुला कुठे मिळालं? राघव म्हणाला, कृष्णाने दिलं. आई हसली. कृष्णाने? राघव म्हणाला, हो आई. त्याने संपूर्ण घटना सांगितली. आई काही वेळ शांत राहिली. मग म्हणाली, कदाचित कृष्णानेच तुला त्या गवळ्याच्या रूपात मार्ग दाखवला असेल. राघवने हात जोडले. म्हणूनच मी म्हणतो आहे, कृष्ण भक्ताला कधी सोडत नाही. धनराजची परीक्षा. हे सगळं गावात पसरलं. काही लोक म्हणाले ही योगायोगाची गोष्ट आहे. काही म्हणाले कृष्णाची कृपा आहे. पण धनराज मात्र राघवची खिल्ली उडवत होता. गवळा दिसला म्हणून तो कृष्ण झाला का? राघवने त्याला उत्तर दिलं नाही. काळ पुढे गेला. एके दिवशी अचानक आकाश काळवंडलं. वाऱ्याचा वेग वाढला. गावातील लोकांनी घरांचे दरवाजे बंद केले. काही वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. पण हा आनंदाचा पाऊस नव्हता. नदीला अचानक पूर आला. यमुनेचं पाणी गावाकडे येण्याने वाहू लागलं. लोक घाबरले. पूर येतोय, सगळे डोंगराकडे चला, मुलांना घेऊन बाहेर या. गावात गोंधळ उडाला. राघवने आईला सुरक्षित ठिकाणी नेलं. पण अचानक त्याला धनराजची आठवण झाली. धनराजचं घर नदीच्या अगदी जवळ होतं. राघव तिकडे धावला. धनराज संकटात. धनराजच्या घराभोवती पाणी साचलेलं होतं. तो घाबरलेला होता. त्याची पत्नी आणि मुलं वरच्या मजल्यावर अडकली होती. वाचवा. धनराज मदतीसाठी ओरडत होता. पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की कुणीही जवळ जाऊ शकत नव्हतं. राघव तिथे पोहोचला. धनराजने त्याला पाहिलं. राघवा, माझ्या कुटुंबाला वाचव. राघवने क्षणभरही विचार केला नाही. त्याने दोरी घेतली. मी जातो. धनराज ओरडला. पाणी खूप वेगाने वाहतंय. राघव म्हणाला, कृष्णा माझ्यासोबत आहे. तो पाण्यात उतरला. प्रवाह जोरदार होता. काही क्षणांनी त्याचा पाय घसरला. तो वाहून जाण्याच्या बेतात होता. त्याने मोठ्याने ओरडून म्हटलं, कृष्णा. अचानक त्याच्या हाताला काहीतरी घट्ट पकडायला मिळालं. एक मजबूत लाकडी फांदी. त्याने स्वतःला सावरलं. हळूहळू तो धनराजच्या घरापर्यंत पोहोचला. त्याने एकामागून एक सर्वांना बाहेर काढलं. धनराज शेवटी बाहेर आला. तो रडत होता. राघवा, आज तू नसतास तर माझं कुटुंब. राघव म्हणाला, माझं काही नाही. कृष्णाने मला तुझ्याकडे पाठवलं. धनराजने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अहंकार नव्हता. कृष्णाची खरी परीक्षा. पूर ओसरला. पण गावाचं मोठं नुकसान झालं. धनराजची धान्याची कोठारे वाहून गेली. ज्या धान्यावर त्याचा गर्व होता ते काही तासांत नष्ट झालं. तो मंदिरात गेला. कृष्णाच्या मूर्तीसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. कृष्णा, मी आयुष्यभर धनाला देव मानलं, पण आज समजलं की धन माणसाला वाचवत नाही. तो खाली बसला. मी राघवची खिल्ली उडवली. त्याच्या श्रद्धेवर असलो तरीही त्याने माझं कुटुंब वाचवलं. त्याने हात जोडले. कृष्णा, मला माफ कर. मंदिरात शांतता होती. तेवढ्यात बाहेरून बासरीचा मंद आवाज आला. धनराजने दचकून मागे पाहिले. मंदिराच्या दाराशी एक गवळा उभा होता. डोक्यावर मोरपीस, हातात बासरी. तो हसत होता. धनराज काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. गवळ्याने फक्त एवढंच म्हटलं, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याला देवाची गरज असते, पण ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला देव दिसत असूनही तो ओळखता येत नाही. धनराजच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो धावत दारापर्यंत गेला. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त मंदिराच्या पायरीवर एक मोरपीस पडलेलं होतं. धनराजने विचारलं. त्याला सगळं समजलं. गाव बदललं. त्या दिवसानंतर धनराज पूर्णपणे बदलला. त्याने आपली उरलेली संपत्ती गावातील लोकांसाठी वापरली. धान्याचं मोठं कोठार उघडलं. गावात अन्न वाटलं. गरिबांसाठी विहीर बांधली. मंदिराची दुरुस्ती केली. आणि राघवला म्हणाला, मला श्रीमंत असण्याचा गर्व होता, पण तू मला भक्तीची श्रीमंती शिकवलीस. राघव हसला. मी काही शिकवलं नाही. कृष्णाने शिकवलं. धनराज म्हणाला, मग मला एक गोष्ट सांग. कृष्ण खरंच तुझ्यासोबत होता का? राघव काही क्षण शांत राहिला. मला माहीत नाही. धनराज आश्चर्याने म्हणाला, काय?
राघव म्हणाला, कृष्णा, माझ्या डोळ्यांना दिसला की नाही यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की संकटात माझा विश्वास कधीच तुटला नाही. शेवटचा चमत्कार. काही महिन्यांनी गाव पुन्हा हिरवंगार झालं. शेतामध्ये पीक आली. यमुना शांतपणे वाहू लागली. गावातील लोकांनी एक मोठा कृष्ण मंदिर उत्सव आयोजित केला. सगळे लोक मंदिरात जमले. राघव कृष्णाच्या मूर्तीसमोर बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने हात जोडले. कृष्णा, तू मला धन दिलं नाही, तू माझी गरिबी एका रात्री संपवली नाही, पण तू मला त्याहून मोठी गोष्ट दिलीत, विश्वास. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तू माझ्या मनात होतास. जेव्हा मार्ग नव्हता तेव्हा तू माझ्यासमोर होतास. जेव्हा भीती होती तेव्हा तुझं नाव माझ्या ओठांवर होतं. आणि जेव्हा मला वाटलं की मी एकटा आहे तेव्हा तू माझ्यासोबत होतास. राघवने डोळे मिटले. तेवढ्यात मंदिरात बासरीचा मंद स्वर घुमला. सगळे लोक शांत झाले. मंदिरातील दिव्याची ज्योत अचानक अधिक तेजस्वी झाली आणि कृष्णाच्या मूर्तीच्या चरणांजवळ एक ताजं मोरपीस दिसलं. राघवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने ते मोरपीस उचललं नाही, फक्त हात जोडून म्हणाला, मला माहीत होतं कृष्णा, तू येशील. कथेची शिकवण. या कथेतून आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते. देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे संकट कधीच येणार नाही असा अर्थ नाही. संकट येतील, अडचणी येतील, कधी माणसं साथ सोडतील, कधी परिस्थिती आपल्या विरोधात जाईल, पण त्यावेळी जर मनात श्रद्धा आणि कर्म करण्याची तयारी असेल तर माणूस संकटातून मार्ग काढू शकतो. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की कर्म करत राहा आणि विश्वास ठेवत राहा. राघवने फक्त कृष्णाचं नाव घेतलं नाही, त्याने आपल्या आईची सेवा केली, काम शोधलं, आजारी आईसाठी जंगलात गेला, धनराजच्या कुटुंबाला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं. म्हणून त्याची भक्ती केवळ शब्दात नव्हती, ती त्याच्या कर्मात होती. आणि कदाचित हीच खरी कृष्ण भक्ती आहे. कारण देवाला मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते. देवाला हवं असतं निर्मळ मन, प्रामाणिक कर्म आणि अढळ श्रद्धा. म्हणून आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी निराश होऊ नका. डोळे मिटा आणि मनापासून एकदा म्हणा, हे कृष्णा, माझा हात सोडू नकोस. कदाचित कृष्णा आपल्या डोळ्यांना दिसणार नाही, पण योग्य वेळी तो नक्कीच आपल्या आयुष्यात एखाद्या रूपाने येईल. तर मग भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.